आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या घाऱ्या। तुम्ही भोपळ्याच्या घाऱ्या बऱ्याचदा खाल्ल्या असतील, ह्या सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा। ह्या खूपच अप्रतिम अशा लागतात। तर चला आपण सुरुवात करूया। तर मी इथं पाव किलो रताळ घेतलेला आहे। तुम्हाला जेवढं करायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। हे आता थोडं जाड आहे त्यामुळे आपण ह्याचे तुकडे करून घेऊया, 3 ते 4। छोटे रताळे असतील तर तसेच घालायचे, पण हे थोडं मोठं आहे त्यामुळे मी ह्याचे 3 ते 4 तुकडे करून घेते, म्हणजे ते पटकन शिजले जातील। तर मी इथं त्यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी ठेवलंय आणि वरून आपण चाळण ठेवूया। हे आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। हे पाण्यामध्ये शिजवलं तर ह्यामध्ये जास्तच पीठ घालावं लागतं, त्यासाठी आपण हे वाफेवर शिजवून घेणार आहोत। हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत। आपण हे आता चेक करून बघूया की चांगलं शिजलेलं आहे। तर आता आपण हे थोडं थंड करून घेऊया। मी आता हे थंड करून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याची साल काढून घेऊया वरची, आणि सगळ्या रताळ्यांची आपण साल काढून घेऊया। मी इथं सगळ्याची साल काढून घेतलेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये 1 वाटी गूळ घालणार आहोत। आपण जेवढं रताळ घेतले तेवढंच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे। इथं तुम्ही गूळ खिसून घातला तरी चालेल, मी इथं पावडर घातलेली आहे। ते आपण रताळ्याबरोबर चांगली मिक्स करून घेऊया। हे आपण चांगलं विरघळवून घ्यायचे आहे। इथं तुम्ही मॅशरने सुद्धा करू शकता। आता इथं आपलं चांगलं गूळ वितळलेला आहे। आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चुटकी आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत, 1 चमचा बेसन, आणि सुरुवातीला मी 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे। हे आपण ह्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण ह्यामध्ये पीठ थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे। आपण चपात्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे पीठ। इथं मी 1 वाटी आणि 1 चमचा वर पीठ लागलेलं आहे, आणि आपलं इथं पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। तर वरून आपण थोडंसं तेल लावून घेऊया, आणि एकदा चांगलं मळून घेऊया। आता हे आपण पीठ 10 मिनिटासाठी भिजत ठेवूया। हे आपल्याला जास्त वेळ भिजवायची गरज नाही आहे, आपण हे 10 मिनिटच ठेवून देणार आहोत। आता आपण 10 मिनिटानंतर करायला घेतोय। तर ह्याचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। इथं आपण वाटीनं पाडणार आहोत त्यामुळे आपण मोठाच गोळा घेऊया, आणि आपण हा लाटून घ्यायचा आहे। ह्याला थोडंसं वरून आपण पीठ लावून घेऊया, म्हणजे हे चिकटणार नाही। आणि आपण हे आता ह्याची पोळी लाटून घेऊया। आपल्याला एकदम पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं आपण हे जाडसरच लाटून घ्यायचं आहे। आपण वरून थोडंसं पिठाची चिमट टाकून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित लाटता येतं आणि खाली चिटकणार पण नाही। इथं आता मी ह्याची पोळी लाटून तयार केलेली आहे, आणि ही जास्त पातळ पण नाही आहे, थोडी जाडसरच मी ठेवलेली आहे। तर आपण एक काटाची वाटी किंवा झाकण घेऊन ह्याचे गोल गोल आपण पुऱ्या तयार करून घेऊया। ह्याचा आकार तुम्ही बारीक मोठा करू शकता, आणि ह्याची तुम्ही पुरीची जाडी बघितली असेल, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आहे। आपण अशाच पुऱ्या ह्याच्या तयार करून घ्यायच्या।
आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही आहे, एकदम मीडियम गरम करून तेल घ्यायचं आहे. आणि गॅस आपण एकदम कमीच करणार आहोत. ह्याच्यात गूळ घातलेला असतो त्यामुळे ते लगेच भाजले जातात. आपल्याला हे एकदम कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपल्या हळूहळू पुऱ्या फुगतात आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आणि हे टाकल्याबरोबर लगेच 20 ते 30 सेकंदात आपली पुरी वरती येते आणि आपण ती पलटी करायची त्यावेळेस. आणि दोन्ही बाजूंनी असंच आपल्याला गोल्डन थोडा कलर येईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि आपण ह्या सगळ्या पुऱ्या कमी गॅसवरच भाजून घ्यायच्या, म्हणजे चांगल्या आतपर्यंत भाजल्या जातात. आणि ह्या गूळ असल्यामुळे ह्या पुऱ्या थोड्या नरम होतात. जर तुम्हाला कडक करायच्या असतील तर एकदम पातळ काप लाटून त्या तुम्ही कापण्या करतो असं तळल्या तरी चालेल, तशा त्या कडक होतात. इथं आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आपल्या आता घाऱ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.